स्वप्नांना आकार देणारी राणे साहेबांची दृष्टी ही आम्हाला सगळ्यांना एक वेगळा विश्वास आणि प्रेम देणारी आहे। आणि या अभिमानासह, या स्वाभिमानासह, आनंदानं तेजाळणाऱ्या मनासह कोकणच्या मातीशी नाळ जुळलेले, संघर्षाच्या आगीत ताऊन फुलातून निघालेले नेतृत्व म्हणजे आदरणीय नारायणराव राणे साहेब। शब्द नाही, काम बोलतं आणि व्यक्तिमत्वाच्या कोकणच्या विकासाची ही चालती बोलती गाथा आहे आणि हा प्रगतीचा हमरस्ता आहे, ते म्हणजे नारायणराव राणे साहेब। आज कणकवलीच्या या पवित्र भूमीमध्ये, लाल भूमीमध्ये, ज्या भूमीमध्ये राणे साहेबांचं बालपण हुंदडलं, मोठेपण गरजलं, त्याच कणकवलीच्या लाल भूमीमध्ये महायुतीच्या या ऐतिहासिक मेळाव्यात कोकणचा बुलंद आवाज, जनतेचा विश्वास आणि विकासाचा संकल्प असणारे राणे साहेबांचं आम्ही आमच्या स्वाभिमानी गर्जनेसह मनपूर्वक स्वागत करतो आहोत। या ठिकाणी या अलोट प्रेमासह राणे साहेबांचं जोरात टाळ्या वाजवून स्वागत करूया। व्यासपीठावरून आपल्याला काही वेळातच ते संबोधित करतील। त्यांच्या समवेत नितेशजी राणे साहेब, माननीय निलेशजी राणे साहेब, संपूर्ण राणे कुटुंबियांवर प्रेम करणारे आपण तमाम जन हो, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि विनंती करतो, या ठिकाणी महायुतीचा हा महामेळावा, या स्वागताच्या सोहळ्यामध्ये राणे साहेबांची उत्कटतेने आपण वाट बघत होतो, ते राणे साहेब कोकणचं बुलंद नेतृत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या समवेत महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत। विनंती करतो आणि त्यांच्या समवेत नीलमताई राणे यांचं देखील दिमाखात आगमन झालेलं आहे। मी विनंती करतो की या ठिकाणी सुरुवातीलाच महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली जाईल। तत्पूर्वी सुरुवातीला या ठिकाणी मी विनंती करतो सगळ्यांना की आपण स्थानापन्न व्हावं। राणे साहेब आपण स्थानापन्न व्हा, नीलमताई आपण स्थानापन्न व्हा। अभिवादन करण्यासाठी मी सूचना करणार आहे।